शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हाचा आज अनावरण पार पडलं। यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी हातात घेऊन फक्त ती वाजवण्याची ॲक्शन केली, पण बाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी वाजवलेली तुतारी ऐकू आली असं वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलं। दरम्यान 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आव्हाड यांनी स्वतः तुतारी वाजवावी आणि माझ्याकडून 1 लाख रुपयांचा चेक घेऊन जावा असं थेट आव्हान अमोल मिटकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलंय। आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे। मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले। जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे। 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे। 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला। पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा